देव आपल्यासाठी काय करतो याचा हिशोब न ठेवता आपण देवाच्या आठवणीने किती शुद्ध होत जातो याची जाणीव होऊ लागते. मंदिरात डोळे पाणावले नाहीत तरीही चालतील, पण बाहेर पडताना मन हलके झाले पाहिजे. देव हृदयात स्थिरावतो आणि आयुष्य थोडं अधिक संयमी, प्रेमळ आणि शांत होत जातं. तेव्हा समजावं आपली भक्ती खऱ्या अर्थाने किती श्रेष्ठ आहे. वाईट परिस्थितीत कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते. स्वामी म्हणतात, कष्टाची भीती बाळगू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सांगतात, जे तुझं आहे ते नक्की मिळेल, फक्त धीर सोडू नकोस. स्वामी शिकवतात, सेवा कर, नामस्मरण कर, मन शांत ठेव, मी सर्व पाहतो. स्वामी आशीर्वाद देतात, भक्ती तुझी खरी असेल तर अडथळे स्वतः दूर होतील. स्वामी स्मरण ठेवायला सांगतात, संकटात मी, सुखात मी, तुझ्या यशातही मीच आहे. स्वामींवर विश्वास ठेवा, सर्व काही शुभ होईल. अपेक्षेचं प्रमाण वाढलं की नात्यात अंतर पडते, म्हणून नातं एवढंही ताणू नये की शेवटी ते तुटून जाईल. जिथे समजूतदारपणा असतो तेथे नाती आयुष्यभर टिकतात. प्रत्येक भावनेला एका पाहुण्यांसारखं माना. तिला येऊ द्या, थोडा वेळ थांबू द्या आणि नंतर निरोपही द्या, पण तुमच्या मनाचा ताबा देऊ नका. क्षणभर आलेल्या पाहुण्याला मनाचा कायमस्वरूपी घर बनवू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशाच मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.